प्रत्येकाला दुःखातून मुक्ती देऊन विराट शक्ती प्रदान करून प्रत्येक संकटातून मुक्त करणारे गुजरात राज्यामध्ये सारंगपूर येथे विराजमान कष्टभंजन हनुमान हे महाराजाधिराजांच्या नावाने राज्य करतात। आपण सगळे जाणतो वीर हनुमान हे शक्तीचं रूप आहे, परंतु गुजरातमधल्या सारंगपूर येथे सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होऊन आपल्या भक्तांचं प्रत्येक दुःख दूर करणारे कष्टभंजन हनुमान मंदिर हे भारतातील एक आगळेवेगळे ठिकाण आहे। आज आपण थेट गुजरात राज्यामध्ये जाऊन सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या कष्टभंजन हनुमान मंदिराला भेट देऊन दुष्ट नजरेपासून वाचवणाऱ्या शनी महाराजांच्या प्रकोपापासून मुक्ती देणाऱ्या सारंगपुर में स्थित अपने धाम में भक्तों के कष्ट हर लेने वाले कष्टभंजन हनुमान मंदिर म्हणजेच हनुमानाच्या अत्यंत भव्य मंदिर दिव्यधामास भेट देणार आहोत। दिव्यधाम असलेल्या कष्टभंजन मंदिर सारंगपूरला जायला भावनगरहून जावे लागते। भावनगरहून 90 किलोमीटर, राजकोटहून 120 किलोमीटर तर अहमदाबाद शहरापासून 153 किलोमीटर अंतरावर वसलेलं सारंगपूर हे 3 ते 4 हजार लोकवस्तीचं छोटंसं गाव। खरं म्हणजे मुख्य रस्त्यावरून गावाकडे जाताना अतिशय छोटी वाट आणि आपल्याला हे समोर दिसत असलेलं सारंगपूरचं कष्टभंजन हनुमान मंदिर ट्रस्टचं मंदिर। या ठिकाणी आपण बस किंवा प्रायव्हेट व्हेकलने जाऊ शकतो। सारंगपूरमधील कष्टभंजन हनुमान मंदिर हे अतिशय भव्य, ज्याला किल्ल्याचं स्वरूप असून आतमध्ये हनुमानाचं आपल्याला अतिभव्य असं स्मारक मंदिर, मंदिरामध्ये प्रवेश करतानाच अतिभव्य असं प्रवेशद्वार जे स्थापत्य कलेचं वैशिष्ट्य दर्शवतं। आज आपण कष्टभंजन हनुमान मंदिराच्या परिसराला भेट देऊन कष्टभंजन हनुमान रायांचं दर्शन घेणार आहोत। तत्पूर्वी वाचकांनी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर सारंगपूरच्या कष्टभंजन हनुमान मंदिराच्या अतिभव्य अशा प्रवेशद्वारामधून आपण मंदिराच्या आतमध्ये पोहोचलो आहोत। मंदिराच्या समोरच हे आपल्याला अतिशय सुंदर असं बैलगाडीचं रूप बघायला मिळतं आहे। समोरच भक्तांसाठी असलेलं अतिभव्य भक्तनिवास आणि त्याच्या समोर कष्टभंजन हनुमान मंदिराचं दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने आलेले भाविक जे मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ गर्दी करताना दिसत आहेत। जीवनातले सगळे दुःख पीडा दूर करून भक्तांना मनोवांछित फल देणारे सारंगपूर हे गुजरात राज्यामध्ये असून अतिशय सुंदर असं हे मंदिर आणि त्या मंदिराच्या दर्शनाला आलेले हे लाखोच्या संख्येने भाविक आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। गुजरातसह संपूर्ण देशामधून हनुमानाचे भक्त सारंगपूरच्या कष्टभंजन हनुमान मंदिराला भेट देतात। मंदिरात प्रवेश करण्यासाठी स्त्रियांसाठी स्वतंत्र द्वार असून पुरुषांसाठी स्वतंत्र द्वार आहे। त्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक आले असले तरी स्त्रियांना सुरक्षितरित्या मंदिरामध्ये प्रवेश करता येतो। मंदिराचं जे अतिभव्य स्वरूप आहे ते मंदिराचा मुकुट
आणि शिरपेचामुळे अत्यंत देखणं आणि सुंदर दिसतं. मंदिर परिसरातल्या सगळ्याच वास्तू या अत्यंत देखण्या व सुंदर अशा आहेत. त्यामुळेच की काय, संपूर्ण दिवसभर भाविक भक्त सारंगपूरच्या कष्टभंजन हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये रमतात. मंदिराच्या प्रांगणातच मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला हनुमानाची धातूची अतिभव्य मूर्ती आणि तिची निर्मिती प्रगतीपथावर आहे. कष्टभंजन हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक उद्यानात असलेल्या या मंदिराकडं आपसुकच वळतात. या परिसरात भक्तांसाठी निवास व्यवस्था असून त्याचप्रमाणे भक्तांसाठी दररोज महाप्रसादाची म्हणजेच भंडाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. अतिभव्य अशा विशाल प्रसादालयामुळे तसेच निवास व्यवस्थेमुळे भक्तालयामुळे अनेक भाविक सारंगपूरसारख्या ठिकाणी येऊन मुक्काम करून हनुमानाच्या चरणी लीन होतात. भक्तालय, प्रसादालय व परिसराची रचना देखील अत्यंत आकर्षक आहे. परिसराच्या सुरुवातीलाच केसरी नंदन श्री हनुमानजी यांचा कुलवृक्ष लावलेला आहे. या कुलवृक्षावरून केसरीनंदन हनुमान रायाची संपूर्ण माहिती आपल्याला मिळते. भाविक भक्तांनी मंदिराच्या आतील इत्थंभूत माहितीसाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला केसरीनंदन हनुमान राय आणि कष्टभंजन हनुमान मंदिराची संपूर्ण माहिती मिळेल. प्रचंड गर्दीत दाटीवाटीने लोक हळूहळू मंदिराकडे सरकताना दिसतात. मंदिरात आत गेल्यानंतर एखाद्या राजदरबाराप्रमाणे सजलेला मंदिराच्या गाभ्यातील आतला परिसर हा विशाल व भव्य सभा मंडपाने बनलेला आहे. 45 किलो सोने, 95 किलो चांदीने बनलेला एका सुंदरशा सिंहासनावर पवनपुत्र हनुमान राय विराजमान होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. कष्टभंजन हनुमान मंदिर सारंगपूर या मंदिरातला आतला जो परिसर आहे, मंदिराचा जो गाभा आहे, तो अतिशय सुशोभित व स्थापत्यकलेचा, शिल्पकलेचा अद्भुत नमुना मानावा लागेल. मंदिराचं छत हे भाविकांना आकर्षित करून घेतं. अनेक भाविक गर्दीतून वाट काढत पवनपुत्र हनुमानाच्या दर्शनासाठी पुढे सरसावतात. तेव्हा या मंदिरात असलेल्या अद्भुत हिरे, मोती आणि भारतीय स्थापत्यकलेचं अद्भुत दर्शन घडवणाऱ्या एकूणच मंदिराच्या भिंती व छताला पाहून आश्चर्यचकित होतात. मंदिरात आपण जसं जसं पुढे सरकतो तसं तसं सिंहासनावर विराजमान हनुमान रायांचं आपल्याला दर्शन होतं. त्यांच्या डोक्यावर हिरे जवाहरांनी युक्त मुकुट आणि त्यांच्याजवळ सोन्याने मढवलेल्या गदेचंही आपल्याला दर्शन होतं. हनुमानजींच्या अतिभव्य महाराजाधिराज मूर्तीचं दर्शन घेऊन आपण त्यांच्याजवळ असलेल्या गदेचं दर्शन घेत पुढे सरसावतो. असं सांगतात की भगवान श्री स्वामीनारायण यांचे अनुयायी परमपूज्य गोपालदास स्वामीजी यांनी 175 वर्षांपूर्वी या अतिभव्य मंदिराची निर्मिती केली. शनिदेवाच्या प्रकोपापासून तसेच भूतप्रेतांपासून मुक्ती देणारं
कष्टभंजन हनुमान मंदिर हे जगप्रसिद्ध आहे, कारण हनुमाजींच्या चरणाशी श्रीरूप प्रतिमेत शनिदेव विराजमान झाले आहेत. शनिदेवांची एकूणच वृत्ती शीघ्रकोपी आणि त्रासदायक मानली जाते. शनिदेवांनी हनुमानापासून वाचण्यासाठी श्रीचे रूप धारण केले होते. भारतातले असंख्य भक्त भाविक शनीचा प्रकोप दूर करण्यासाठी सारंगपूर येथे येऊन हनुमानाचं दर्शन घेतात. येथे नारळ चढवण्याची सुद्धा प्रथा आहे. भूतप्रेताची बाधा व जीवनातल्या समस्या दूर करणारं हे मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की शनिदेवांची जी मूर्ती आहे ती कष्टभंजन हनुमान रायांच्या चरणाशी असून या ठिकाणी येऊन व्रत आराधना आणि पूजापाठ करून शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवता येते. भारतातल्या गुजरात राज्यामध्ये सारंगपूर येथे असणारं शनीच्या प्रकोपापासून तसेच जीवनाच्या सर्व समस्यांपासून मुक्ती देणारं कष्टभंजन हनुमान मंदिर, त्याचा परिसर, इथली पौराणिक माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. अजूनही तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. चला मंगळवारी शनिवारी हनुमानजींचं दर्शन घेऊया. अजूनही आपण आपले योगेश यम ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचा आणि नवनवीन पर्यटन स्थळांचा शोध घेत आहोत. जय कष्टभंजन हनुमान महाराज की जय. सगळ्यांना धन्यवाद. जय हनुमान.